नमस्कार मित्रांनो, रंजना हे नाव कोणाला माहीत नाही असं कुणीही नसेल. कारण 70 ते 80चे जे दशक आहे, ज्यांच्या अभिनयाने अखंड चित्रपटसृष्टी गाजवली, नामवंत कलाकारांना घरी काही काळासाठी बसवणारी अभिनेती आणि ती म्हणजे रंजना. हे नाव ऐकताच आपल्यासमोर येतात ते हे चित्रपट: अरे संसार संसार, मुंबईचा फौजदार, सुशीला इत्यादी चित्रपट. मित्रांनो, साधं भोळं रूप, गोरा रंग, डौलदार बांधा, धारदार नाक, गालावरचा असलेला मोहक तीळ आणि नजरेतील तीक्ष्णता या निसर्गाकडून लाभलेल्या वैशिष्ट्यांच्या जोरावर नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर तिने भुरळ घातली. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरात अगदी थोड्याच कालावधीत रसिकांना आपलंसं केलं आणि ती म्हणजे रंजना देशमुख. रंजना देशमुख यांचा जन्म 23 जुलै 1955 रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोवर्धन असे होते. ते सुद्धा रंगमंचावरील अभिनेते होते. गुजराती रंगमंचावर बालगंधर्व अशी त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या आईचे नाव वत्सला देशमुख, त्यासुद्धा कलावंत होत्या. वत्सलाबाईंनी साकारलेली पिंजरा या चित्रपटातील संध्याच्या मोठ्या बहिणीची भूमिका आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेल. आई वत्सला देशमुख आणि वडील यांचा घटस्फोट झाला आणि रंजना आणि त्यांची भावंडे आपल्या मावशीकडे म्हणजेच संध्याकडे राहू लागली. संध्या त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री होत्या. तसं पाहायला गेलं तर रंजना यांची अभिनय कारकीर्द अगदी बालवयातच सुरू झाली. ती म्हणजे हरिश्चंद्र तारामती या चित्रपटातून, आणि तेही वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी. त्यानंतर त्यांनी लडकी सह्याद्री की या हिंदी चित्रपटात अभिनय केला. रंजना यांनी चित्रपटसृष्टीचा अनुभव अगदी जवळून घेतला असला तरी तरुणपणी आपण अभिनेत्री होऊ असे त्यांना कधीच वाटत नव्हते. त्यांना अभिनयाची संधी मिळाली ती व्ही शांताराम यांच्यामुळे. चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील भूमिकेसाठी व्ही शांताराम यांनी रंजना यांना विचारलं आणि चित्रपटसृष्टीतील एका कलाकाराने चित्रपटसृष्टीत हळूच एंट्री केली आणि त्यांच्या छोट्या पण जबरदस्त भूमिकेमुळे त्यांना शांताराम यांनी आपल्या झुंज या पुढील चित्रपटात नायिकेची भूमिका दिली. या चित्रपटात त्यांनी ग्रामीण शाळेतील शिक्षकांची भूमिका सक्षमपणे साकारली. खरं तर या भूमिकेतील त्यांची अभिनय कला पाहूनच त्यांना पुढे अनेकानेक चित्रपट मिळत गेले. त्यानंतर त्यांचा मुख्य भूमिका असणारा चित्रपट आणि तो म्हणजे असला नवरा नको ग बाई, जो 31 डिसेंबर 1976 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात एक खेडवळ माणसाची भूमिका करणाऱ्या राजा गोसावी यांच्याबरोबर त्यांनी केलेली सुशिक्षित तरुणांची भूमिका खूपच गाजली. रंजना यांच्या चित्रपट कारकिर्दीला कलाटणी जर कुठल्या चित्रपटाने मिळाली असेल तर तो चित्रपट म्हणजे चांदणी. एका कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट. यातील चांदणीची व्यक्तिरेखा रंजना यांनी तंतोतंत साकारली. मराठी स्त्री आणि इंग्रज अधिकारी यांच्या मिलनातून जन्माला आलेली आणि म्हणूनच तात्कालीन समाजाकडून नाकारली गेलेली स्त्री रंजना यांनी उबेऊब रंगमंचावर रंगवली. सुशिक्षित संवेदनशील शाळा शिक्षक ते खुनी स्त्री अशा दोन टोकांमधील प्रवास साकारणारी सुशीला या चित्रपटातील त्यांची भूमिका ही विशेष गाजली. रंजना यांच्या अभिनयाचा खरा कस लागला जर असेल तर तो अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिका साकारताना. कुलदीप पवार या अभिनेत्याबरोबर त्यांची या चित्रपटातील भूमिका वैशिष्ट्यपूर्ण होती.
नववधू म्हणून नव्याने घरात आलेली शेतकरी नवऱ्याबरोबर हलाखीचे जीवनही आनंदात व्यतीत करणारी गृहिणी, नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांसाठी हिमतीनं उभी राहणारी आई आणि वृद्ध झाल्यावर अगदी सुना आल्यावर सुद्धा घराचे अभंगत्व टिकविण्यासाठी धडपडणारी सासू, असा वय परत्वे बदलत जाणारा स्त्रीचा प्रवास एकाच चित्रपटातून उलगडून दाखवणाऱ्या रंजना यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यावेळी मिळाला. रंजना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले, पण त्यांची खरी जोडी जमली असेल तर ती अशोक सराफ यांच्याबरोबर. अशोक सराफ यांच्याबरोबर अभिनय केलेले रंजना यांचे सुशीला, गोंधळात गोंधळ, गुपचूप गुपचूप, बहुरूपी, बिनकामाचा नवरा, खिचडी हे चित्रपट विशेष गाजलेले आहेत. आणि खरंच या दोघांच्या रूपाने चित्रपटसृष्टीला अशोक रंजना या नावाची एक नवी कलावंत जोडी लाभली. पण या गोल्डन जोडीचे आणखी चित्रपट पाहण्याचे भाग्य मात्र रसिकांना लाभले नाही. अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री रंजना यांनी एक डाव भूताचा, बिनकामाचा नवरा, गोंधळात गोंधळ असे अनेक हिट चित्रपट साकारले. रंजनाची अशोक सराफ यांच्यासोबत ऑन स्क्रीन केमिस्ट्री खूप छान जमून आली होती. त्याचवेळी रंजना आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात पडल्याची चर्चा देखील रंगली होती. एवढेच नाही तर या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचंही बोललं जात होतं. पण या चर्चा शेवटपर्यंत चर्चाच राहिल्या. त्याला निमित्त ठरला तो रंजनाचा अपघात. सारं काही सुरळीत सुरू असताना 1987 मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेंगलोरला जाताना एका अपघातात रंजनाला कायमचं अपंगत्व आलं आणि रंजनाच्या फिल्मी करिअरला कायमचा पूर्णविराम इकडे लागला. या अपघातातून रंजना शेवटपर्यंत सावरू शकली नाही. शेवटचे नाटक हे रंजनाच्या आयुष्यावर आधारित असल्याचं म्हटलं जातं. फक्त एकदाच या मराठी नाटकातून रंजना यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असे कथानक असलेले हे नाटक रंगभूमीवर आलं, ज्यामध्ये त्यांनी अखेरची भूमिका केली होती. रंजनाचा अपघात आणि प्रेमातून झालेला भ्रमनिरास यामुळे रंजनाने शेवटपर्यंत लग्न केले नाही. आज रंजना आपल्या सोबत नाही, पण तिच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतील. व्ही शांताराम यांच्या झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेंगलोरला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यावेळी त्यांच्याबरोबर इतर सहकलाकार सुद्धा होते. या अपघातात बाकी कोणाला काही विशेष इजा झाली नाही, पण रंजना यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले. या अपघातात अपंग झालेल्या रंजना यांना चित्रपटसृष्टीतून कायमचं निवृत्त व्हावं लागलं. अभिनयाला आपले दैवत मानणाऱ्या रंजना यांनी 1993 मध्ये व्हीलचेअरवर बसून फक्त एकदाच या नाटकामधून आपल्या अभिनयाची झलक म्हणून एकदा प्रेक्षकांना दाखवली. पण या सर्वाचा शेवट हा कुठेतरी होणारच होता आणि रंजना देशमुख यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच परेल, मुंबई येथे झाला. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे 45 वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई वत्सला देशमुख तसेच मावशी संध्या, ज्या हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि शांताराम यांच्या पत्नी आहेत, दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथी दिवशी झी टॉकीजकडून त्यांचे काही गाजलेले चित्रपट प्रदर्शित करण्यात येतात. राज्य सरकारने त्यांच्या स्मरणार्थ एक पुरस्कारसुद्धा जाहीर केलेला आहे. नक्कीच मित्रांनो, आपल्याला रंजनाचा हा प्रवास कसा वाटला व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.